आम्ही त्यांना कसं काय बरं सोडू आणि कसं काय आम्ही रजा देऊ. त्यामुळे ते नाही बोलायचं. त्यांनी बाकी काही बोलायचं, ते नाही बोलायचं. आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही पुन्हा पीक आणायला तयार आहोत. आम्ही पुन्हा मशागत करायला तयार आहोत. आम्ही पुन्हा पेरणी करू. आम्ही पुन्हा पीक टरारून उगवून आणू. पुन्हा चोरायचं असेल तर चोरा, पण टायगर बिगर म्हणू नका. Y+ सुरक्षित तुम्ही जिथं फिरता, Y+ सुरक्षित टायगर कधी फिरत नसतो, उंदरं फिरत असतात. उंदरांना ह्या सगळ्या पिंजऱ्यांची आणि सगळ्यांची गरज असते. त्यामुळे तुम्ही टायगर बिगर काही म्हणू नका स्वतःला. उद्धव ठाकरेचं म्हणतात ऑपरेशन कमळ करावं लागेल, त्यासाठी तुम्ही काय रणनीती आहे? ते आम्ही काय करायचं ते करू. आम्ही ते बघू. काय माहितीये का, आम्ही पुन्हा म्हणतोय, भाजपसोबत लढायला आम्ही खंबीर आहोत. आम्ही तयार आहोत. आम्हाला वाईट कशाचं वाटतंय की आमच्या सोबत जे राहिले, आमच्या म्हणजे आम्ही ज्यांना फार आमच्या जवळचं मानले, आपुलकीचं मानले. मला कालपासून मला हे पचवताच येत नाहीये की ओमराजे असं करू शकतात. हे पचतच नाहीये मला. हे माझ्या जरा जड जाते हे पचायला, की अपेक्षित नाहीये मला त्यांच्याकडून, अजिबातच नाही. कुठल्या विकासाच्या गप्पा मारतायत, कुठल्या निधीच्या गप्पा मारतायत. मग राजाभाऊच्या मतदारसंघात नाहीये विकास, अनिल भाऊंच्या मतदारसंघात नाहीये विकास, अरविंद भाईंच्या मतदारसंघात नाही. ते सुद्धा तर सेम परिस्थिती फेस करतायत ना. राजाभाऊ तुम्ही खासदार तरी आहात रे, आम्ही आमदारही नाही, खासदारही नाहीये. आम्ही मरतोय ना, आम्ही लढतोय ना. आमच्या कष्टाची थोडी तर किंमत ठेवा. वाटत नाहीये की तुम्ही आमच्या कष्टाचा अपमान केलाय. म्हणजे ही कार्यकर्त्यांची फरफट आहे. आणि असं झालं तर कुणाला एक सगळ्यात मोठी गोष्ट कार्यकर्ता लाभणं असतं. अशा बदमाशांना विकले जाणाऱ्या लोकांना पुन्हा कार्यकर्ता लाभणार नाही. तुम्हाला नेते खूप लाभतील, खूप ताकदीचे, पण कार्यकर्ता लाभणार नाही तुम्हाला. पण मग आता काय अपेक्षित वाटतंय, कारण 6 खासदार जे फुटतायत, कुठेतरी एक राज जो आहे कशावरून ताई ऐका, कशावरून की आम्ही त्या 6 ठिकाणी पुन्हा नवीन माणूस उभा केला, समजा नवा चेहरा उभा केला, तो पुन्हा आमच्या हातावर तुरी देणार नाही. कशावरून गॅरंटी काय घ्यायची आम्ही? भाजप जर पुन्हा हेच करणार असेल तर पुन्हा आम्ही तेच किती वेळा करणार आहोत? अर्थच नाही ह्याला लोकशाही म्हणतात. आणि याला देवेंद्रजी याला फार काही मोठं म्हणतायत. ह्या फोडाफोडीच्या राजकारणाची ही गचाळ संस्कृती देवेंद्रजींनी रुजवली. पुन्हा सांगते, देवेंद्रजींनी फोडाफोडी करून स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी जो भस्मासूर वाढवला, तो भस्मासूर देवेंद्रजींच्या डोक्यावर हात ठेवण्या इतका ताकदवर झालाय. हात ठेवायची तयारी सुरू झाली. परत सांगताय की ऑपरेशन टायगर पार्ट 2 म्हणजे आमदार आणि नगरसेवक देखील या ठिकाणी लवकरच फुटतील. अरे बाबा, तू प्रोडक्टिव्ह माल ने ना बाबा. इथं सगळा तुझ्याकडे सगळे भुंकणारे लोक आहेत. तुझ्याकडे नेते घडवणारे लोक नाहीये. तुझ्याकडे अजिबात माणसं निवडून आणू शकणारे त्या ताकदीचे लोक नाही. तुझ्याकडे पैसा चिकार आहे. मग तो ड्रगचा असेल, दारूचा असेल, 2 नंबरच्या धंद्याचा असेल, हप्तेखोरीचा असेल, डान्स बारचा असेल, कुठलंही असेल, हे सगळं आहे.